जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। जिल्ह्यातल्या जालना, बदनापूर, घनसावंगी, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात 1.5 ते 2 तास मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली। भोकरदन तालुक्यातल्या सिपोरा बाजार इथं अंगावर वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। फळबागांना सुद्धा याचा तडाखा बसलाय। फुलंब्री तालुक्यामध्ये अंगावर वीज कोसळून एका गायीचा मृत्यू झाला। सांगलीमध्ये जत तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली। अनेक घरांचे पत्रे उडाले। काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला। येवला तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। विखर्णी, पाटोदा, ठाणगावसह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याचे चित्र दिसतंय। मनमाडमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला। मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळते। तसेच पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। शहरामध्ये तापमान 33 अंश नोंदवले गेले। मात्र ढगाळ वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा कमी झालेला आहे आणि तो आता 18% आला आहे। दरम्यान पावसाने वेळेवर हजेरी लावली तर मुंबईकरांना दिलासा मिळेल आणि मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यामध्ये घट होत असली तरी मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याची हमी दिली आहे। मुंबईला 31 जुलैपर्यंत पुरेसा असा हा पाणी पुरवठा होईल असं नियोजन केल्याचं पालिकेने म्हटलंय। भारतात कोरोनाने टेन्शन वाढवलंय। हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या आशियातल्या देशांमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। भारतात देखील गेल्या आठवड्यामध्ये 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 93 इतकी झाली आहे। दुसरीकडे मुंबईमध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण केईएम रुग्णालयामध्ये 2 संशयित कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय। दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचणीमध्ये रुग्ण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालंय। मात्र संशयित कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाल्याचं स्पष्टीकरण केईएम रुग्णालयाने दिलंय। आजपासून 11वीसाठी प्रवेश सुरू होणार आहे। यंदा पहिल्यांदाच राज्यभर 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी राज्यभरातल्या 9294 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून विद्यार्थ्यांना बुधवारपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। ही प्रक्रिया 28 मे पर्यंत चालू राहील। केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या परीक्षार्थींसाठी 2026 मधल्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलंय। पूर्व परीक्षा 24 मे रोजी तर मुख्य परीक्षा ही 21 ऑगस्टला होणार आहे आणि या वेळापत्रकामुळे परीक्षार्थींना नियोजनपूर्वक तयारी करणं शक्य होणार आहे। पुण्यामध्ये वर्षभरात 658 मद्यपी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी, वेगवेगळ्या मोहिमा राबवून कारवाई सुरू असणार आहे। पोर्शेकार अपघात प्रकरणात पोलीस उपायुक्तांनी मद्यपी आणि अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते। मुंबईतल्या आरे ते कफ परेड मेट्रो 3 मार्गिकेवर सुरक्षा व्यवस्था चोख तैनात करण्यात आली आहे। मेट्रो स्थानकामध्ये प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते। या मार्गिकेवरील सिद्धिविनायक मेट्रो स्थानकात प्रत्येकाची तपासणी करून त्याला स्थानकात प्रवेश दिला जातोय। मुंबईत जून अखेरपर्यंत ई बाईक धावणारे शासनाने ई बाईक टॅक्सीबद्दलचा शासन निर्णय जारी केल्यानुसार सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे आणि त्यासाठी परिवहन विभागाने नियमावली तयार केलेली आहे। ती लवकरच प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर परवाने दिले जातील आणि ही सेवा मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये सुरू होईल। नांदगावमध्ये प्रहार संघटनेने पंचायत समितीच्या कार्यालयावर चढून अनोखं आंदोलन केलं। ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित आहेत आणि या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं।
सांगलीच्या मिरजमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचं आयोजन करण्यात आलं। रॅलीमध्ये हजारो नागरिकांसह निवृत्त सैनिक सहभागी झाले। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 6 दिवसीय विदेश दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये ते नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीचा दौरा करणार आहेत। ऑपरेशन सिंधूनंतर जयशंकर यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत। अजित पवार परळी वैजनाथचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज सुनावणी आहे आणि बीड विशेष न्यायालयामध्ये 11 वाजता ही सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज याचिकेवर सुनावणी होणार आहे तर विष्णू चाटेच्या विनंती अर्जावर निर्णयाची शक्यता आहे। लातूरहून बीड कारागृहामध्ये आणण्याचा चाटेचा विनंती अर्ज आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता 160 दिवस पूर्ण झाले, मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना अजूनही सापडलेला नाहीये। कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेतात। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक पदाच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे आणि संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी काल निवडणूक पार पडली। बारामती इंदापूर तालुक्यातल्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सहकारी साखर कारखान्यात जवळपास 22,800 सभासद आहेत। आता निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय। मात्र मनपा झेडपी लढवण्याबाबत महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। गोंदिया जिल्ह्याच्या पुराडामध्ये आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। यावेळी 140 जोडपे लग्नबंधनात अडकले। या सर्वांवर वर आणि वधूंना कन्यादान योजनेअंतर्गत 25,000चं अनुदान मिळणार आहे। सांगलीच्या बेडकमध्ये एक बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं होतं। शर्यतीमध्ये जवळपास 75हून अधिक बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी विजेत्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात आली। चांदवडमध्ये रेणुका देवीच्या आखाडी बोहडा महोत्सवाला सुरुवात झाली। यावेळी विविध सोंग नाचवण्यात आली आणि हा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते। यवतमाळच्या आर्णी तहसील कार्यालयात परिसरात उभ्या असलेल्या टिप्परला अचानक आग लागली। या घटनेमुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली। त्यानंतर अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणली। चीन शक्तिशाली भूकंपानं हादरलाय। रविवारी रात्री 11 वाजता चीनमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले। या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती कळते। लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा खात्मा करण्यात आलाय। सिंधमध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला खालिद याला ठार मारण्यात आले। भारतातील अनेक हल्ल्यांमध्ये सैफुल्ला खालिदचा हात होता। संभाजीनगरमधल्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरामध्ये दरोडा टाकण्यात आला। या घटनेला 4 दिवस उलटूनही चोरटे अजूनही फरार आहेत। दरम्यान उद्योजक लड्डा शहरामध्ये परतले असून पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवलाय आणि पुढचा तपास आता वेगात सुरू आहे। नाशिकच्या दिंडोरीमध्ये दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी चोप दिला। यामध्ये तिघेही जखमी झाले। त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान हे तिघेही फरार झाले। पुण्यामध्ये गेल्या 2 वर्षात रेल्वे रूळ ओलांडताना 604 प्रवाशांचा मृत्यू झालाय। रेल्वे प्रशासनाकडून 790 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली। 2023 मध्ये 286 आणि 2024 मध्ये 318 प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय। नाशिकमधल्या निफाडच्या जळगाव फाट्यावर कंटेनरच्या धडकेमध्ये मायलेकांचा मृत्यू झाला। नाशिकहून संभाजीनगरच्या दिशेनं येत असताना भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरनं दुचाकीला धडक दिली। या प्रकरणात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडीमध्ये भरधाव टिप्परनं दुचाकीला धडक दिली। यामध्ये दुचाकीच्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला। एक जण जखमी आहे तर अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला। पोलीस आता त्याचा शोध घेतात। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला। यावेळी नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। पुणे वाहतूक पोलिसांकडून 6,658 मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहन चालकांवर कडक कारवाईचे आदेश दिले। कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी नाकाबंदी करण्यात आली।